प्लस होते ते कुठेतरी घातक होते. या सूरज, पहिली टुर्नामेंट आहे धामसच्या मैदानावरती. ऑलवेज वेलकम, नेहमी तुमचं स्वागत आहे. इथे A1 जोडीच्या वतीने सूरज गोडविंदे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सूरज गोडविंदे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे खऱ्या अर्थाने. या सूरज, नंतर बसा, स्वागत करून घेऊया आपण. मॅचला सुरुवात करूया. आकिब, आकिब तुम्हारा होगा यार मैच. अभी जब बुलाएंगे तभी आ जाओ, सबको बाहर लेके आओ. तर दामोती संघाकडून जे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तर सर, आज एक नामवंत समालोचक आहेत भवर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक राजेश सर, भवर सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. कृष्णदादा एक उत्कृष्ट समालोचक, अनेक वर्ष त्यांनी आम्हाला साथ दिले. सासूरवाडीचे आहेत आमचे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि मिताश मंडप डेकोरेटर्स त्याचे जे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला. या ठिकाणी बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहेत. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद शंकर कोंडे स्वरूपात पहिला झटका, पहिला आद्रा, पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. धावसंख्या 4 या आकड्यावरती होऊन देईल. नेतृत्व आपण पाहिलं गेलं त्यांचं. A1 जोडीचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि त्यामध्ये फॅन फॉलोइंग आहे जिथे आमची, आणि त्या ग्रुपमधील एक मेंबर्स म्हणून सूरज गोडविंदेकडे पाहिलं जात आहे. A1 जोडीचे खास मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. 4 चेंडू 4 धावा, 1 विकेटचं पतन. परेश गोलंदाजी मार्कवरती परेश दलवी. नवीन फलंदाज 1 डाऊनला आपण पाहतो, लहू पवारला पाहतो आपण. 1 डाऊनला मैदानात रवाना झालाय. यानंतर KCC चांगला चेंडू आपण पाहतो. या ठिकाणी सिंगल रोटेट झाले.
5 चेंडू आणि 5 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला फटका गॅप मधून चेंडू निघालाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावा या ठिकाणी अर्जित होतील. चौसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 9. या दरम्यान आमचे रविदादा पेरणे एक युवा शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रविदादा पेरणे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. पुरमबाई नजे यांचे जवळचे मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय रविदादा पेरणे यांना आपण व्यासपीठावरती यायचे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक विकेट आपण पाहायला गेला. शंकर कोंडे चौकार लगावून माघारी परतला आणि पहिल्या षटकामध्ये तर गीतकार संगीतकार अजय गायकवाड यांचे सुपुत्र डुगू या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लागले गेले. आणि डुगू पण एक चांगला गायक आहे. चांगला गातो तो पण. पहिल्या षटकात 9 धावा आपण पाहिल्या गेल्या. अर्जुन दादा मोगे या ठिकाणी उपस्थित. मनापासून अधिक स्वागत. दामोतेवरून जे मान्यवर आहेत, मालेगाववरून काही मित्रपरिवार आलेत यांचे विनंती असल्यास आपण व्यासपीठावर रविदादा पेरणे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आहेत. शोएबभाई डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 9 धावा धावफलकावरती विकेट. इथे इनसाइड एज लागली का? जरूर लागली गेली. बॅटची कडा खूप मोठा आवाज होता. मोठा कडा. लहूला माघारी परतावं लागलंय. झटका क्रमांक 2 दिला गेलाय तो भुतवली संघाला. या ठिकाणी शोएबभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. शोएबभाई डोंगरे त्यांचं विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अफलातून नवीन फलंदाज गणेश कोंडेला मैदानात पाहतो आपण. लहू माघारी आलाय. ऋषिकेश जाधवला साथीला आपण पाहतो गणेश गेलाय. लगातार आपण पाहतो विकेट. परेश दलवीने 4थ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता. इथे ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवरती आला. सनी देओल स्टाईलने खऱ्या अर्थाने रुमाल. श्रीसंत भारतीय संघाकडून यस श्रीसंत ज्याप्रमाणे रुमाल बांधून गोलंदाजी करायचा. व्यंकटपती राजू तो करायचा. डोडा गणेश हे रुमाल बांधायचे. त्याच पद्धतीने पाहतो रुमाल बांधलाय ज्ञानेश्वरने. आणि इथे पहिला चेंडू. अजून एक कर्ज टेनिसचा अष्टपैलू खेळाडू. तुपला शॉट. खऱ्या अर्थाने कुमार पाटील अशा प्रकारे रुमाल बांधतात. इथे बॅक टू बॅक विकेट. जसा लहू आला त्याच्या पाठोपाठ गणेश कोंडेही माघारी परतलाय. बॅक टू बॅक विकेट. झटका डीजे. असते आणि A1 जोडीच्या चषकामध्ये खऱ्या अर्थाने उपस्थित कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्पर्धेची शोभा वाढवली. अक्षय मात्रे आणि त्याच्यासोबत हेमंत त्यांचे त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आलेत या व्यासपीठावरती. त्याचबरोबर उपस्थित झाले त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. सुफियानभाई खेळणार आहेत यानंतरची मॅच. तयारी आहेत. सालिम 11. बॅक टू बॅक विकेट. सलगचे 2 विकेट पाहिले गेले. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवरती याला 2 विकेट प्राप्त केलाय. या अगोदर पाहिलं गेलं धावफलक
पाठलाग करता आला नाही महालक्ष्मी तलवार संघाला. बॅक आपण पाहिलं गेलंय म्हणावं गेलं तर थोडंसं बॅड लक असावी सूरजची. अफलातून स्पर्धेला सुरुवात करत असताना 6 चेंडू 9 धावांची गरज असताना त्या धावा झाल्या नाहीत. बॅड लक. पण इथे पाहूया कशा प्रकारे मॅच असेल. ज्ञानेश्वरचा हॅट्रिक चेंडू सलगचा आपण पाहतो जाहून पोहोचला एस्टीच्या हातामध्ये. वाईट चेंडू स्क्वेअर मारा. यानंतरची मॅच केसीसी नेरल वर्सेस सालिम 11 दामत. आपण तयार राहायचे. इथे बॅटची कडा फलंदाज बाद विकेटचं पतन. जर तो वाईट चेंडू नसता त्याच्यावरती धाव नसती तर सलेक्टचे हे 3 विकेटची हॅट्रिक झाली असती. पहिल्या कालामध्ये विकेटची हॅट्रिक दिली जात होती. सलगचे 3 विकेट आपण पाहतोय. बॅटची कडा तोडायची होती. बॅटचा बाहेरचा कडा घेतला गेला. पंचांनी हेरलं. फलंदाज बाद. विकेट टू विकेट लगातार 3रा विकेट. मास्टर विकेट क्रमांक 4 पाहिलं गेलं. 10 आकड्यावरती 4 फलंदाज बाद झालेत. 9 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 10 धावा 4 विकेट. सूत्र बघा अगलं वेगळं सूत्र या ठिकाणी स्कोर कार्ड वरती. ज्ञानेश्वरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेत पाहिलं गेलं. बॅट्समनला मोमेंट करून देत नाहीये. खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडू एसटीच्या पाठीमागे भरत पेरणे कोणत्या प्रकारची आपण पाहतो गडबड करत नाही. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून जो झेल घेतला होता अमरजीतने. अफलातून झेल पकडला होता अमरजीतने. कॅप्टनने पहिली गोलंदाजी परेशने सुरेख केली आहे. इथे दूरवर चेंडू फेकला गेला. खूपच दूर होता. पंचाने 2 समांतर केले. वाईटची धाव या ठिकाणी घेतली जाईल. अवंत धाब्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 11 11 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. पुढचा चेंडू ज्ञानेश्वरचा. कोरपी चेंडू आजची कडा एसटीच्या पाठीमागे आपण पाहतोय. जो गल्लीमध्ये शतरक्षक आहे त्यांनी कोणत्या प्रकारची चुकी केली. सिंगल रोटेट झाली आहे. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली 12. चेंडू जाऊन पोहोचले ते 5. शेवटचा चेंडू एक चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे दादा. 2 वाईट चेंडू फेकलेत गोलंदाजाने. A1 जोडी मिजानजी नजे आणि इम्रानजी शेख. A1 जोडी चषक खास करून या स्पर्धेचं सूत्र होतं. मिजानबाई आणि इम्रानबाईंनी सांगितलं होतं सर्वाधिक नेरल परिसरातील संघ घ्या. आपल्या जवळचे संघ घ्या. आपण त्यासाठी नेरल परिसरासाठी खास ही ऑफर दिली होती तर सर्व संघांनी सहभाग घ्या. पण प्रॅक्टिस नाहीये नितेश. त्यामुळे बहुतेक संघांनी या स्पर्धेतून माघारी घेतली. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा ओपन करावं लागलं लॉट्स आणि अनेक संघ बाहेरचे आपल्याला घ्यावंच लागले. खास करून नेरळ परिसरातील संघांना या स्पर्धेतून जास्तीत जास्त संधी भेटावी याचं इम्रानबाई आणि मिजानबाई या दोन्ही A1 जोडीचं पहिलं मत होतं. का नेरळमधल्या या परिसरातील जे संघ आहेत त्यांना जास्तीत जास्त संधी द्या. आज खऱ्या अर्थात नेरळ परिसर लॉट्स या ठिकाणी खेळत असताना एक चांगली कामगिरी आपण पाहतोय. परेश दलवीने चांगली गोलंदाजी केली. ज्ञानेश्वरने चांगली कामगिरी केली. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 12. 4 फलंदाज बाद झालेत. नितेश गारवा आहे. अफलातून विकेट. अजून 1-2 ही टुर्नामेंट फक्त असेल. अजून ऊन पडल्यानंतर आपण पाहतोय पुढची जी टुर्नामेंट येणारी जी 16 डिसेंबर पासून जी टुर्नामेंट असणार रजनी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये विकेट अजून चांगल्या प्रकारे कडक होईल. 30 तारखेपासून याच मैदानावरती 30, 1, 2, 3 30 नोव्हेंबर 1, 2, 3 डिसेंबर डेची स्पर्धा या मैदानावरती आहे. 8-9 ला जरुरी आहे. या मैदानावरती DPL आहे. दामत प्रीमियर लीग आहे. अनेक स्पर्धा आपण या मैदानावरती पाहणार आहोत. बोलून जास्त यार
परेश वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट हँड राऊंड विकेट. बॅटची अपरेश. शतरक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. आणखीन एक विकेट. खरं ना गरज आहे अशा वेळीच गरज वाटते. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज तयार. लेफ्ट हँड राऊंड विकेट सुरेश साठी. चांगला चेंडू आपण पाहतोय. ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू पकडला जातो. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. यानंतरची मॅच केसीसी नेरल विपक्ष सालिम 11 दामत. दोन्ही संघांनी तयार राहायचे. ओमनबाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. या ठिकाणी पाहतो या दरम्यान नो चेंडू आपण पाहतो. पॉपिंग क्रीज पार जरूर केली आणि त्यानंतर पाहिलं गेलं हा चौकार मोफत आपण पाहिलं गेलं. यानंतर असे फ्रीट. ऋषिकेश आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं गेलं चौकार आलाय. नो चेंडू आणि त्यावरती चौकार. यानंतर असे फ्रीटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. आज तिसरी मॅच केसीसी नेरल विपक्ष सालिम 11 दामत आणि चौथी असेल इझान 11 मावचवाडी विपक्ष वैष्णवी कंस्ट्रक्शन अंथट वरडी. इथे पुन्हा एकदा बॅटचा टॉपेज होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नो चेंडू फ्रीट होता आणि इथे चेक करायला सांगितलंय. जरूर कुठेतरी पंचांच्या मनावरती दुविधा आहे. बॅट्समॅन पूर्णपणे पोहोचलाय का हे चेक केले जातंय. धगधग वाढली गेली बॅट्समनच्या मनामध्ये. क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये काय घडलं. इथे विकेट असेल का. आणि इथे फलंदाज होतोय बाद. दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. धर्मादादा दलवी यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती यायचे. दामोतेचेच धर्मदादा दलवी दामोतेचेच या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. या दरम्यान समीरजी नजे आणि शाकीब भाई या ठिकाणी उपस्थित झाले. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. एवन जोडी चषक 2025 मध्ये मिजानजी नजे वाढदिवसानिमित्ताने असलेली रजनी स्पर्धा. एवन जोडी इम्रानजी शेख आणि मिजानजी नजे यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. परेशचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतो. कमबॅक करणारा चेंडू पाहिला गेला. फ्रीटच्या चेंडूवरती झेल जरूर पकडली होती. धावबाद करण्याची संधी होती. पहिल्यांदा मिस झालं. दुसऱ्यांदा क्षेत्ररक्षकाने दिमाग चालवला. स्ट्रायकर बॅट्समनला या ठिकाणी बाद केलं. फलंदाज बाद झाले. त्यात परत 6. 19 धावा स्कोर कार्ड वरती. 6 विकेट. चांगला चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेत. आज जर पहिले परेशचे आणि ज्ञानेश्वरचा जर विचार केला नितेश दोघांनी लाईनला ठेवले. ऑफस्टमच्या बाहेर ठेवले राहिले. बॅट्समनला मोमेंट करू दे. खडे खडे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय.
मोमेंट होणं गरजेचं आहे. चेंडूवरती धावणं, चेंडूवरती घुसणं गरजेचं आहे. ठिकाणी आपण पाहिलं गेलं कडे केल्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहिला गेला. परेशचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतो कडे खेळण्याचा प्रयत्न, जागच्या जागी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करत असताना षटक क्रमांक 3 परत वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 3रं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि 3 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 6.33च्या सरासरीने 19 या आकड्यावरती. तर केसीसी नेरल आणि सालिम इलेव्हन दामत दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजक कमिटीशी लगेच संपर्क साधायचे. खुरमजी नजे यांच्याशी संपर्क साधा. एक अफलातून खेळाडू आहे धर्मदादा या ठिकाणी उपस्थित आहे. धर्मदादा दलवी त्याचं मनापासून हार्दिक स्वागत. आजची रात्र कृष्णदादा भवर यांचा आवाज आम्हाला ऐकायला भेटेल. जरूर जरूर हा. कृष्णदादा या ठिकाणी आहेत. त्यांचं आज डेकोरेशन या ठिकाणी आहे. हे डेकोरेटेड त्यांच्यात आहे ते या ठिकाणी उपस्थित. त्यांचा आवाज आपल्याला जरूर या मैदानावरती दादाचा आवाज आपल्याला ऐकायला भेटेल. दादाला विनंती असेल जरूर आमच्या सोबत जॉईंट व्हा. 30 षटकं 19 धावा 6 विकेटचं पतन आपण पाहतो या ठिकाणी झालंय. 4थं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय हरीश. हरीश हा गोलंदाज. ही सर्व अमरजीतची DPLची टीम दामोते प्रीमियर लीगची ही टीम असते आणि त्याचं चांगलं काम आहे. अमरजीतने वाजिद शेख या ठिकाणी उपस्थित झालेत. मी वाजिदभाई शेख यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अंडरआर्म क्रिकेट बेताज बादशाह, बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह वाजिद शेख या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. अनेक वर्ष त्यांच्यासोबत बॉक्स क्रिकेट खेळायला मिळालं. वाजिदभाई या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चांगला चेंडू राऊंड विकेट जरूर आला. चांगला चेंडू आरिसचा पहिला चेंडू डिलिव्हर केला. पहिल्यानंतर किंचितसा बाहेरचा वलन घेणारा चेंडू निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. पुढचा चेंडू इथे टॅप केला चेंडूला. गॅपमध्ये चेंडूला डिफेक्स्टा कव्हर इज अ क्रॅकिंग शॉट. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. एक अफलातून चौकार या ठिकाणी आलाय. आपण व्यासपीठावरती यायचे. एक सुंदर खेळाडू, एक चांगले आयोजक, सामाजिक कार्यकर्ते, अनेक कामं त्यांच्या माध्यमातून चांगली केले जातात. आमचे जवळचे मित्र शादाबबाई नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इथे शॉर्ट चेंडू आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक पोचला त्या ठिकाणी. आरामात झेल केल्याचा प्रयत्न केला. इथे चुकी केली. जिथे विकेट होतं स्लोआर धावला. चेंडू परत पोचला नाहीये. इथे जीवदान लाभलं गेलं. ज्या फलंदाजाने या अगोदर चौकार लगाला होता त्याला दिलेलं जीवदान. इथे आता इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. सोनू तू माझ्याशी गोड बोलला. या अगोदर झेल ड्रॉप केला होता सोनूने. इथे झेल पकडलाय. आणखीन एक झटका दिला गेलाय तो भुतोली बी टीमला. ऑफर कवती लागले. आज जरा उशीर जरूर झाला नितेश.
उद्या ठीक संध्याकाळी 6 वाजता इथे रिपोर्टिंग असेल आणि उद्या 6:30ला पहिला बॉल पडलाच जाईल. 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 6:15ला टॉस. 7 वाजे 6:30 परत मॅच चालू होईल उद्या. आज ओपनिंग होती त्याच्यामुळे लेट झालं. उद्या नाही होणार लेट. इथे दूरवर चेंडू खूप दूरवर होता. पंचांनी 2 समांतर केले. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहतो. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड 25 या आकड्यावर. इथे टॉस केलाय चेंडूला. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्मॅन आपण पाहिलं गेलं थोडा वाईडिश होता. स्लिपच्या आपण पाहिलं गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. तिथे आपण फलंदाज बाद झाला. आणखीन एक झटका क्रमांक 25 या आकड्यावरती. चांगला झेल अफलातून. त्या क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर किमान 3 झेल त्याच्या खात्यामध्ये आज जमा आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. अमरजीतने घेतलेला झेली सुरेख होता. सोनूनेही झेल सुरेख घेतला गेला. भरतनेही अफलातून कामगिरी केली. पुढचा चेंडू इथे अमरजीतने आता चुकी केली आहे. थोडा बॅटला अप्पर चेंडू धरू लागला होता. थोडा शॉर्ट राहिला. तिथूनही चेंडू निघून गेला. 4 धावा आपण पाहतो. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. रविदादा पेरणे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. रविदादा पेरणे. ओमकारी या ठिकाणी एन्जॉय करतात. रविदादा पेरणे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. एकोणतीस धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. 8 फलंदाज बाद. शेवटचं षटक अंतिम षटक असेल. 4 षटकामध्ये 29 धावा 8 फलंदाज बाद झालेत. चांगली कामगिरी. ज्याप्रमाणे आपण पाहिलं महालक्ष्मी तलवडे संघाने चांगली गोलंदाजी केली होती पण धावा त्यांना पाठलाग करता आला नाहीये. तर धर्मराजा दलवी या ठिकाणी आहेत. सलग 2 विकेट घेतल्या. 200 रुपयाचा पारितोषिक असेल. हा अख्ख्या ओव्हरमध्ये 2 विकेट घ्यायचे. गोलंदाज नवनाथ याच्यासाठी पारितोषिक आहे. इथे टॉस केला चेंडूला. सोनू चेंडू खाली आलाय. इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप. हो जरूर. आता यावेळी आता मला तो गाणं आठवतो का. रडू नको बाला मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोला तुला खायला देते. रडू नको बाला मी पाण्याला जाते. लोण्याचा गोला दिला होता. आता तोही ड्रॉप केला त्यांनी. जेल ड्रॉप झालाय. पण त्यानंतर धावपतचा विकेट क्रमांक 9. अंतिम जोडी असेल. शेवटचं विकेट. मनीष 12 प्लेयर आमच्याकडे बोलतो. मी जरी पोहोचलो असतो तरी 5 तिथं ठेवलंच असतं. बरोबर आहे दादा. 1 धाव पूर्ण झाली. इथे विकेटचं पतन. ऑल आउट. बघा कबड्डीमध्ये ऑल आउट. कबड्डीमध्ये रिटर्न होतो ना. कबड्डीमध्ये रिटर्न होतो. पुन्हा एकदा जाऊ शकतात वेल असेल तर.
पण इथे पुन्हा एकदा जाता येत नाहीत. तर 10 फलंदाज बाद झालेत. तर 31 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. 32 धावांचं लक्ष असेल, त्या धावांचा पटला कशा प्रकारे होईल जरूर आपण ऐकूया. म्हणजे दरम्यान टॉस केला जाईल. या केसीसी नेरल, मी सांगितलं इनिंग ब्रेकच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला थांबायचंय. केसीसी नेरल विपक्ष सालिम इलेव्हन दामत दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी. सरकार त्यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. ही मॅच अरबाज भाई आलेले आहेत. धन्यवाद अरबाज भाई. आखे मिळता हो बाद में. ही मॅच पाहतो आपण. खरं तर लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर कर्जत तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय आदिजी धुले सर, माजी उपसरपंच दविली ग्रामपंचायत, खऱ्या अर्थाने ही मॅचचा आनंद जरूर घेतात ते. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला केसीसी टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन अगदी थोड्या वेळात. धन्यवाद आदिजी धुले साहेब. असे जॉईंट राहा या स्पर्धेसाठी. उद्या जरूर त्यांचा संघ या ठिकाणी खेळणारे आदिजी धुले साहेब या ठिकाणी पोहोचले जातील. पण आजची मॅच खऱ्या अर्थाने खूप एन्जॉयमेंट मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. 31 धावा झाल्यात. 32 धावांची गरज. केसीसी नेरल विपक्ष सालिम इलेव्हन दावत ही नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहोत. या मॅचचा टॉस झालाय. हा टॉस जिंकलाय केसीसी नेरल आणि त्यांनी स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायचं आमंत्रित केलं सालिम इलेव्हन दामत संघाला. थोड्या वेळाच इनिंग ब्रेकला ही मॅच होईल. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं की कृष्णदादा भवर सरांना विनंती करतो या. कृष्णदादा यायचे आपण. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कारण एक वरिष्ठ समालोचक आहेत आज या ठिकाणी जॉईन आहेत. त्यांना विनंती असेल. 32 धावांचं लक्ष आहे. या A1 जोडी चषक मध्ये आपण मनापासून आपलं हार्दिक स्वागत. आज आपण या ठिकाणी आलात आणि आमचं कर्तव्य आहे सिनियर लोकांचं स्वागत करणं, सन्मान करणं. बरं दादा, बॉल इथेच चॉईस करायचे आहेत. तर मी विनंती केली कृष्णदादाला आपण जरूर कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हा. त्या ठिकाणी कर्जत टेनिस क्रिकेट मधला आणखी गोड आवाज योगेश दादा आपल्या सोबत आहेत तुमच्या. हॅलो, धन्यवाद संदीपजी. आपण या ठिकाणी A1 जोडी चषक 2025 मिजाज नजे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही रजनी शृंखला आणि या रजनी शृंखलेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी आभारी आहे की आपण मला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिलीत. मॅच या ठिकाणी चालू आहे. भुतिवली बी वर्सेस काव्या 11 दामोते. भुतिवली बी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावा जमवल्या 32.
31 विजयासाठी धामोते संघासमोर धावा ठेवल्यात 32. सलामीची जोडी मैदानामध्ये भरत आणि ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश कोणे लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा करतोय. डाव्या हाताने गोलंदाजी, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, मात्र झेल जमीनला दान केला गेला आणि त्या मोबदल्यात मिळत आहेत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट चांगली, अगदीच आपण पाहिलं 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांमध्ये 32 धावा जमवायच्या आहेत. फलंदाजी करत असताना काव्या 11 धामोते संघाला आणि 32 धावा रोखायच्या आहेत भुतिवली बी संघाला. ज्यावेळेस आपल्याला 32 धावा रोखायच्या असतात त्यावेळेस क्षेत्ररक्षण, खरं तर रजनी शृंखलेमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकांना टेनिस बॉलचा चेंडू हा फुटबॉल सारखा दिसला पाहिजे. अगदीच चिकाटीने क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी भुतिवली संघाच्या खेळाडूने केलेली चुकी आणि त्या मोबदल्यात मिळाल्यात भरत या फलंदाजाला 2 धावा. हा चेंडू चांगला आहे, पुढे सरसावून खेळलाय, मात्र शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चांगली क्षेत्ररक्षण करतोय, 1 बाउन्स कलेक्ट करतोय आणि चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय. गोलंदाज गणेश कोणे, लाईन आणि लेंथ चांगली आपण पाहतोय की अगदीच जवळच रेल्वे रूल आहे आणि जशी गाडी रुळावर चालते तशी गोलंदाजी यावेळेस रुळावर आणावी लागणार आहे. क्षेत्ररक्षण अगदीच चिकट, चक्रव्यूह रचावा लागेल या फलंदाजासाठी. गणेश कोंडे गोलंदाजी मार्कवर आहे, भरत स्ट्रायकर एंडला 2 चेंडूचा खेळ केलाय, 2 धावा जमवल्यात. यावेळेस चेंज ऑफ व्हेरिएशन, उंची गाठले, मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, मात्र हा म्हणता चेंडू सीमा रेषे पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. 6 धावा धामोते गावचा ब्रँडेड षटकार. निश्चितच आपण पाहतोय सराव कमी पडलेला आहे, कारण नुकतीच पावसाळा आपला संपुष्टात आला आणि त्यानंतर या परिसरातील पहिली नाईट मॅच आपण पाहतोय. यावेळेस मिसअंडरस्टँडिंग, नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज ज्ञानेश्वर भोपळाही न फोडता माघारी येतोय, ट्विस्ट निर्माण केलंय. 8 धावा धावफलकावरती, 4 चेंडूंचा खेळ संपलाय. डीजे लॉंग ऑफ मध्ये येतोय, 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे. 4 धाबांसाठी धामोते गावचा हा दुसरा ब्रँडेड चौकार भरतच्या बॅटमधून. सलमानजी नजे, शादाबजी नजे, त्याचनंतर मकदूल चाचा यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. सलमानजी नजे साहेब आपण या. आपलं देखील A1 चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. प्रत्येक मान्यवरांवरती अगदी बारकाईनं नजर आहे आमच्या आयोजकांची आणि त्याच बारकाईनं खऱ्या अर्थानं तुम्हाला या व्यासपीठावरती बोलवलं जातंय. आपण सर्वांनी या, आपलं सहर्ष स्वागत. निश्चितच आपण पाहतोय ही A1 जोडी चषक आणि मिजान नजे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शृंखला आहे आणि या शृंखलेमध्ये दामत गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करू. आणि KCC नेरळ टीमचे कर्णधार आणि सालिम 11 दामट टीमचे कर्णधार, आपण पहिले कुरंबाईशी संपर्क साधा. जाहिरात केली जाते, कारण आपण पाहतो ना की जसं आता नुकतंच झालं बिहारमध्ये, त्या पद्धतीने लालच दिली गेली आहे. कोणत्याही गोलंदाजानं जर का विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे रुपेश कोंडे यांच्याकडून.
तर निश्चितच रुपेशजी कोंडे यांना विनंती असेल की आपण ते पारितोषिक समालोचन कक्षामध्ये जमा करायचंय. हा चेंडू चांगला आहे, स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. संकेत बदल झालाय. 16 धावा धाव फलकावरती आल्यात. एक फलंदाज बाद होतोय. हा चेंडू चांगला आहे, आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव मिळतीये. अव्वांतर धाव आणि या अव्वांतर धावेच्या बरोबरीनं 17 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही 15 धावा जमवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 17. 17 चेंडू 15 धावा. आता मात्र भेदक आणि तिखट मारा करावा लागणार आहे. हा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक झालाय दर्शक. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. हा षटकार निश्चितच बॅनरला लागला आणि त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आयोजकांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. हा चेंडू उंची गाठले. क्षेत्ररक्षक येतोय. आता झेल टिपलाय, मात्र तेलही गेलं तूपही गेलं. हाती राहिलं दुपाटणं आणि त्यावेळेस आलेला हा गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला सुचलेला एक शहाणा उपाय आपण पाहतोय. मात्र वेळ खूप निघून गेली. निश्चितच बक्षीस आयोजक खैरात करतायत, कारण आपण याच वर्षी पाहिली असेल विभाग प्रमुख चषक झाला होता शिवतेज मित्रमंडळ वावरले यांच्या वतीनं आणि एका षटकारासाठी तब्बल 32,000चं कॅश प्राइज दिलं गेलं होतं. आदी पाटील भोकरपाड्याचं त्यांनी ते प्राइज पटकावलं होतं. निश्चितच अशीच बक्षिसांची खैरात A1 जोडी चषकामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. हा चेंडू चांगला आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स कलेक्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षकानं मात्र 1 धाव रोखू शकत नाहीये आणि या एका धावेच्या बरोबरीने 24 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 6 धावा जमवायच्या आहेत. एक मोठा फटका, एक षटकार आणि निश्चितच तसाच फलंदाज स्ट्रायकर एंडला भरत आहे, जो हा षटकार मारू शकतो, जो वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय आणि नवनाथ हरड जो वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. निश्चितच भरतने जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आयोजकांकडून. आयोजक भरतवरती खुश आहेत आणि भरत ते करतोय की पूर्ण, कारण या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल चांगला आहे, मात्र फाईन लेग सीमारेषे पलीकडे चौकार. भरतच्या बॅटमधून आणखीन एक दोन धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा बॉल चांगला आहे, अगदीच उजव्या यष्टीच्या समोरून जातोय. डॉट बॉल आलाय, माफ करा, 4 धावांची गरज आहे. आणि 2 षटकं या ठिकाणी संपुष्टात आलीत. या षटकामध्ये 16 धावा आल्यात. एकूण 28 धावा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक कोणाच्या वाट्याला येत आहे? येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज आहे. अगदीच जर का आपण विचार केला, एखादं मेडन षटक टाकलं तर या मैदानामध्ये एक इतिहास पाहायला मिळेल. भुतिवली बी संघाकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश, तीन 5 षटकांची मॅच आहे. निश्चितच आपण पाहतोय 5 षटकांची मॅच.
आणि अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. गणेश कोंडे ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो गोलंदाजी मार्कवर आलाय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला. मात्र पहिल्याच चेंडूवर त्यांनी भरत या फलंदाजाला बाद केलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय परेश दळवी. 4 धाबा जमवायचे आहेत आणि 4 धाबा जमवत असताना भरतनं मात्र आपली विकेट टाकली. कारण थंडीचे दिवस आहेत. भरतने जाणलं की जितक्या लवकर सामना संपू तितक्या लवकर आपण जर्सी किंवा स्वेटर घालून बाजूला शांत मॅच बघू शकतो. मात्र अतिघाई आणि संकटात नाही त्या पद्धतीने भरत माघारी आलाय. मात्र त्याने तसं भरत आहे नितीन माघारी आलाय. भरत अजूनही खेळपट्टीवर आहे. स्ट्रायकर एंड नॉन स्ट्रायकर एंडला हा चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कलेक्ट करतोय. उचलफेक करणार तोपर्यंत 1 धाव मिळते. 29 धावा धाव फलकावरती. अजूनही 3 धावांची गरज आहे. 3 धावा जमवाव्या लागणार आहेत काव्य 11 दामोते संघाला. हा बॉल चांगला आहे. फसवा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. बाद होणारा फलंदाज तिसरा भरत. एकूण 3 फलंदाज बाद झालेत. 4 फलंदाज बाद. 4 बाद 29. 5वा फलंदाज मैदानामध्ये येतोय अमरजीत. सन्माननीय शहानवाज नजे साहेब या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय शहानवाज नजे साहेब आपण व्यासपीठावर. आता गोलंदाजी मात्र गणेश कोंडेकडून चांगली पाहायला मिळते. हीच गोलंदाजी गणेश कोंडेला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टाकायची होती. जर का अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गणेशने केली असती निश्चितच या सामन्याचं चित्र वेगळं असतं. आणि पहिल्याच चेंडूवरती भरतची जी लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाने सोडलेला झेल आणि तो महागात पडलाय. हा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. या षटकातील दुसरा व्हाईट बॉल. अतिशय चांगली या ठिकाणी आपण क्रिकेटचा खेळ या मैदानावर पाहतोय. खूप चांगली मॅच. हा बॉल चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत 1 बाउन्स कलेक्ट करतोय तोपर्यंत मात्र इझिली 1 धाव पूर्ण केली आहे. कारण धामोते काव्य 11 दामोते संघाने ओळखलंय. सामना जवळपास निश्चित केलाय. 31 धावा धाव फलकावरती आल्यात. म्हणजे 1 धावेची गरज आहे. अगदीच 31 धावांची गरज आपण पाहतोय. 1 धाव जमवायची आणि यावेळेस मारलेला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 6व्या विकेटचं पतन होत आहे. सामन्यात रोमांच आहे पण षटकं जास्त आहेत. 6 विकेटचं पतन झालंय. 6 बाद 31. सन्माननीय फराज शेख साहेब या ठिकाणी आले. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. फराज शेख साहेब आपणास विनंती आहे आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. 1 धावेची गरज आहे. अगदीच 1 धावेसाठी पण संघर्ष करावा लागतोय काव्य 11 धामोते या संघाला. भुतिवली बी संघाविरुद्ध खेळत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जबरदस्त आखली गेली आहे. मात्र उशिरा हा आपण पाहतोय. खूप उशिरानं हा प्रकार या ठिकाणी होतोय. हा चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करतोय चुकी आणि काव्य 11 धामोते संघ होतं या विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत